आज सकाळी सफल माझा आदेश आलता की आपल्याला म्हणजे संपूर्ण मंगळवार सबस्क्राईब करून टाकायचं आहे. म्हणजे आज बरं मग सफल मला काही विषय का म्हटलं, मला फक्त एकदम तुमची मेहंदी बघू द्या म्हटलं. अरे काय विषय काय म्हटलं, भाऊचं जेवण करायचं म्हटलं. आपण इकडे सफल मला सांगा जेवण करायला आलो मी नवरदेवाच्या घरी, जेवण करायला आलो होतो आम्ही. चिमुकल्या संग खेळत असताना हे भानच नाही राहिला आम्हाला मंगल कार्य साफसूफ करायला जायचं म्हटलं. आपल्याला मंगल कार्य साफ करायला आलतो आम्ही. का मोठा पाईप आम्ही घरातून काढला, पाईपाच्या साराने आम्ही सर्वांच्या संमतीने आम्ही सर्वांनी मंगल कार्य साफ करून टाकले. त्याच नंतर आम्हाला सर्व शेतामध्ये जाऊन पण उंबरीचा पालाना जायचं होतं आणि एवढा मोठा घट जास्त सापायचा आम्हाला. या बिड्यापासून सरकून घ्यायचं म्हटलं आपल्याला. आता कसंही मित्र आमच्याकडे आहे का नाही, लग्न आलंय का म्हटलं, उमरीचा पाल न्यायचं म्हटलं की सर्वांना कंपल्सरी ठरते आम्हाला. आता मित्रांनो हिजा कशाचा कमेंट बॉक्स सांगायला विसरू नका. आणि इतका मोठा पाल तोडला की आम्हाला उचलला का जमेना भाऊ. अरे थांबा म्हटलं सर्व पहिला स्नॅप काढू द्या म्हटलं मला. इकडे स्नॅप काढत बसलो आणि सर्वजण निघून पण गेले. आता इतका मोठा पाला एकट्याने घेऊन जाणे सोपे ना भाऊ. आणि काकाच्या मध्ये घरी पोहोचले ना मावशीची पण पाला घरी आणल्याबरोबर पूजा करा पण बसली मावशी. आणि सर्वजण आपापली जबाबदारी मेहंदी काढण्यापासून तर आणि घराभोवत हिरो मंडळ वाटण्यापर्यंत सगळेजण आपापले काम व्यवस्थित करत होते. आता सगळ्याचे काम व्यवस्थित चालू होते की सर्वांना म्हटलं एक सर्वांना चहा पाजून द्यायचं म्हटलं की मधामध्ये तेजस भाऊ आले की तू म्हणजे जा पहिले आतमध्ये, तुझ्याकडे जे काम सोपल तू ते काम कर पहिले अगोदर. माझ्याकडे फक्त एकच जबाबदारी सोपवली होती सर्वांनी. सर्वांची सिनेमॅटिक रील्स काढण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. सर्वांचा सिनेमॅटिक व्हिडिओ काढायचं म्हटलं की तुमच्या सर्वांचा टॉप नंबर असतो ना. आणि रात्रीच्या वेळेस नवरदेवाची मेहंदी काढून झाली आम्हाला. सर्वांची झोपाची व्यवस्था आम्हाला लावायची होती. तर आता सर्व पाहुणे आपल्या जबाबदारी आपल्या घरी आले होते तर त्यांची झोपाची व्यवस्था आम्हाला करायची होती. आम्ही आलो गावामध्ये कूलर आणि फॅन घेण्याकरिता आणि अखेर आम्ही सगळे पाहुणे झोपाची व्यवस्था केली. आणि तुम्हाला आता शेड्यूल कसं सांगायला विसरू नका.